अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय। गुरुचरित्रातील गुरुभक्ती हा विषय चालूच आहे, परंतु सध्या दत्त जयंती जवळ चाललेली आहे आणि दत्त नवरात्रास प्रारंभ झालेला आहे। आता ह्या संपूर्ण जगातील अनेकविध दत्तभक्त गुरुचरित्राच्या पारायणामध्ये व्यग्र आहेत। आपापल्या परीने गुरूंची भक्ती करण्याचा हा फार सुंदर संयोग लोक साधून घेत आहेत। ह्या प्रसंगामध्ये ह्या दत्त जयंतीच्या निमित्ताने आणि गुरुचरित्र पारायणाच्या निमित्ताने काही गोष्टींच्या बाबत आपल्याशी हितगुज करावं असं वाटलं, म्हणून हा प्रपंच करत आहे। मुळामध्ये गुरुचरित्र कसं वाचावं याबद्दल अनेक व्हिडिओज या आधीपासून उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे सद्गुरू माहेर ह्या यूट्यूब चॅनलवरती गुरुचरित्र वाचनातील काही बारकावे यापूर्वी मी विशद केलेले आहेत। गुरुचरित्र वाचनाची वेळ आली की अनेक लोक अनेक पद्धतीचे फोन करून अनेक प्रकारचे प्रश्न सातत्याने विचारत असतात। त्या अनुषंगाने काही उलगडा करावा म्हणून हा आजचा भाग गुरुचरणी अर्पण। सर्वप्रथम अंतःकरण असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ही गुरुचरित्रातील एक अतिशय सुप्रसिद्ध अशी ओवी, त्याची आठवण आपल्या सगळ्यांना करून देतो। गुरुचरित्र वाचताना ह्या ओवीचा प्रकर्षाने मनामध्ये आपल्या त्याची आठवण ठेवावी, म्हणजे त्याचं जे मूळ आहे की अंतःकरण असता पवित्र, आपलं अंतःकरण हे पवित्र पाहिजे। मग ते कसं करायचं, तर बाह्यांगाबाबत काही गोष्टी प्रकर्षाने कटाक्षाने पाळाव्यात असं सांगितलं जातं। पण बरेचदा अंतरंग स्वच्छ आहे की नाही ह्याकडे मात्र विशेष लक्ष दिलं जात नाही। म्हणजे कसं, तर सोवळ्यात बसावं, ठराविक ठिकाणीच बसावं, आसन पायाने उचलू नये, सरकवू नये, आसनावरती बसावं, ठराविक दिशेला म्हणजे पूर्वेला किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावं, पहिल्या दिवशी 9 अध्याय वाचावेत, दुसऱ्या दिवशी इतके, तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीने 7 दिवसांची विभागणी गुरुचरित्र ग्रंथामध्ये केलेली आपल्याला आढळते। अवतरणिकेमध्ये त्याचा उल्लेख ग्रंथकारांनी केलेला आहे। 3 दिवसामध्ये जे लोक वाचतात ते लोक 3 दिवसामध्ये 3 कांडामध्ये जशी विभागणी आहे त्याप्रमाणे त्याची विभागणी करून 3 दिवसात गुरुचरित्र वाचतात। पण हे सगळे बाह्यांगाचे सोपस्कार आहेत, त्यामध्ये काही शिस्त अनुपालन या गोष्टी जरूर कटाक्षाने पाळाव्यात। पण हे सर्व करत असताना दत्त महाराज ही विभूती हे अवधूत आहेत, त्यामुळे त्यांना बाह्योपचाराची निश्चितच आवश्यकता नाही। मग त्यांची अपेक्षा काय असेल याच्यावरती थोडंसं चिंतन करणं आवश्यक आहे। गुरुचरित्र वाचतानाचे घालून दिलेले नियम जरूर पाळावेत, त्याबद्दल माझं कोणतंही दुमत नाही, परंतु ते सर्व करत असताना अंतःकरण असता पवित्र या उक्तीकडे निश्चितपणे लक्ष द्यावं। अंतःकरण जोपर्यंत आपलं शुद्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला दिव्य अनुभूती, देवदर्शन हे शक्य नाही। याच्यामध्ये बरेचदा असं होतं की लोक म्हणतात की ह्या दरम्यान कामादी नियम पाळावेत, पण हे तुमचे बाह्योपचार झाले, ते निश्चितच पाळावेत। ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं, पण त्याचबरोबर आपण मनाने सुद्धा तितकेच निर्मळ ह्या 7 दिवसामध्ये 3 दिवसामध्ये आहोत का ह्याकडे सुद्धा निश्चितपणे लक्ष द्यावं।
विषय वासनेची कामना जर तुमच्या मनामध्ये बुद्धीमध्ये वारंवार येत असेल आणि तुम्ही फक्त बाह्यांगाने त्यावरती तुमचा ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत असाल तर आपल्याला एक पायरी पुढे जायला पाहिजे आणि बाह्यांगाबरोबरच आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा अंतःकरण शुद्धी होणं अत्यंत आवश्यक आहे. ही खूण गाठ मनामध्ये बांधली पाहिजे. आता ह्या बाहेरच्या गोष्टी आत जाऊ नयेत किंवा जरी आपल्याला त्या दिसल्या तरी देखील त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचा कामना मनामध्ये उत्पन्न होणार नाही, कामविचार उत्पन्न होणार नाहीत. यासाठी काय करायला पाहिजे तर दत्त महाराजांची मूर्ती आपल्या मनामध्ये हृदयामध्ये सातत्याने स्थिर व्हायला पाहिजे. दत्त महाराजांची मूर्ती, दत्त महाराजांच्या चरणपादुका, दत्त महाराजांचा मंत्र, दत्त महाराजांचं स्वरूप, त्यांचं रूप, दत्त महाराजांविषयी असलेल्या काही कथा गोष्टी ह्या वारंवार आपण चिंतिल्या पाहिजेत. त्याच्याबद्दल आपण मनन चिंतन करायला पाहिजे जेणेकरून इतर विषयांना वावच मिळणार नाही. हे 7 दिवस माझ्या स्वानुभवाप्रमाणे अत्यंत प्रासादिक, अलौकिक, अद्भुत, अद्वितीय अशा दत्त लहरींनी भारलेले असतात. दत्त लहरी म्हणजे काय पहा. दत्त महाराजांचं अस्तित्व सर्वत्र आहे. चराचरभूती दत्त महाराज भरलेले आहेत. सर्वाभूती सर्वाठाई दत्त महाराज आहेत. मग ते सर्वत्र आहेत तर मग आपल्याला त्याचा अनुभव का येत नाही. तर विशेषतः आपलं अंतःकरण शुद्ध नाही, शरणागत असल्याची आपली भावना ही पूर्णत्वास गेलेली नाही. म्हणून आपल्याला दत्त महाराजांचं दर्शन, त्यांचा अनुभव येताना कुठेतरी आपल्यात कमी आहे म्हणून तो अनुभव येत नाही. दत्त महाराज हे पूर्णावतार आहेत. दत्त महाराज साक्षात परब्रह्म आहेत आणि अशी एकमेव देवता आहे की ज्या ठिकाणी गुरुस्थान वसलेलं आहे. म्हणजे बाकीच्या देवता ह्या गुरुस्थानी प्रत्येक जणाला मानलेलंच आहे असं नव्हे, पण देवही आहे आणि गुरुही आहे. अशी ही एकमेवा द्वितीय देवता म्हणजे दत्तात्रय. म्हणजे या लहरींचा मी उल्लेख केला. या लहरी म्हणजे काय. शंकराचार्यांनी सौंदर्य लहरी हे अतिशय अद्भुत काव्य लिहिलं. त्याचप्रमाणे श्री दत्त महाराजांच्या देखील सातत्याने लहरी ह्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. आपल्या स्पंदनांना ते जाणवत असतं. परंतु त्याबद्दलचा आपला विचार, त्याबद्दलचा आपला अनुभव हा कमी पडत असल्यामुळे त्याची जाणीव आपल्याला बरेचदा होत नाही. मग ह्या ज्या लहरी आहेत ह्या जणू काही वेव्हलेंथ असतात. त्याप्रमाणे आपल्याला सातत्याने त्या एनग्रॉस करत असतात. सर्वत्र सर्व बाजूंनी एका कोशासारखं आपलं रक्षण करत असतात. आपल्या सोबत त्या असतात. त्यामुळे असं म्हटलं जातं की गुरुचरित्र वाचताना स्वतःसाठी जसं आपण एक आसन घालतो तसं एक आसन दत्त महाराजांसाठी सुद्धा घालावं. 24 तास दिवा चालू ठेवावा. कारण दत्त महाराज हे ज्योतिष स्वरूप आहेत. त्यामुळे त्यांचं अस्तित्व हे आपल्या सदैव सन्निधानी, ते आपल्या आणि आपण त्यांच्या, ही अनुभूती आपल्याला येणं हा एक दत्त लहरींचाच भाग आहे. वर्षभर ज्यांना जमत नाही त्यांना ह्या दत्त नवरात्राच्या दरम्यान, दत्त जयंतीच्या आधी अतिशय प्रकर्षाने अशी उर्मी यायला लागते, आत्ममनेच्छा व्हायला लागते खूप प्रकर्षाने की ह्या वर्षी आपण गुरुचरित्राचं वाचन करायला पाहिजे. ह्या इच्छा मनामध्ये उत्पन्न कुठून होतात तर ह्या दत्त लहरींचाच भाग आहे. आणि गुरुचरित्र हे साक्षात श्री गुरु दत्तात्रेयांच्या लहरीचं प्रतीक आहे. गुरु दत्तात्रेयांच्या लहरींचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला गुरुचरित्र वाचायला पाहिजे. खूप लोक याच्यामध्ये या लहरी त्यांच्यापर्यंत प्रत्यक्षात पोहोचत असून सुद्धा अतिशय कंटाळा करतात. म्हणतात की मला बसवत नाही,
रोज किती 2.5 तास वाचायचं. अरे बाप रे, 7 दिवस रोज 2.5 तास कसा मी काढणार? मला बसवत नाही, खाली बसता येत नाही, अमुक नाही, तमुक नाही. ह्या सर्व सबबी त्या व्यक्तींनी स्वतःच्या आयुष्यात एकदा डोकून पाहिल्या पाहिजेत, की आपल्याला खाली बसता येत नसेल तर नका बसू. खुर्चीमध्ये बसा. समोर टेबल घ्या, त्याच्यावरती ठेवा. वाचणं महत्वाचं आहे आणि ते तुम्ही कसं वाचता ह्याला महत्व आहे. त्यामुळे बाह्योपचारांकडे थोडंसं दुर्लक्ष झालं तरी चालेल. म्हणजे कसं, जमिनीवर बसायच्या ऐवजी खुर्चीत बसलात चालेल. तुम्हाला वाचताना काही व्याधी आहे, तुम्हाला खोकला येतो किंवा तुम्हाला काही त्रास होतो, सातत्याने जांभया येतात, तर थोडंसं लोटीभांडं जवळ ठेवा. दत्तगुरू महाराजांसाठी पण तसेच सोपस्कार करा. त्यांच्यासाठी पण एक लोटीभांडं ठेवा. त्यांनाही तहान लागते. तेही आपल्यासोबत ऐकायला बसलेले आहेत. त्यामुळे या दत्त लहरींमध्ये आपण इतकं समरस झालं पाहिजे, की खोकला आला हरकत नाही, दत्त महाराजांचं नाव घ्या. त्यावेळेला जसं आपण आचमन करतो, त्याप्रमाणे 3 पळी पाणी, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः म्हणून तुम्ही 3 पळी पाणी प्राशन करा. काही हरकत नाही. आपला अगदी गळा घोटला पाहिजे अशा पद्धतीने काही आपल्याला वाचायचं नाही. जेणेकरून असं वाचावं, की साक्षात दत्त महाराज आपल्या सोबत बसलेले आहेत ऐकायला आणि त्यांना कसं गोड वाटेल अशा आवाजामध्ये गुरुचरित्राचं वाचन करावं. अतिशय भसाड्या आवाजामध्ये अजिबात गुरुचरित्राचं वाचन करू नये. घरातल्या लोकांना जर तुम्ही घरात वाचत असाल तर नको नको होईल. काय आता ह्याचं कधी एकदा गुरुचरित्र संपतंय, असं अजिबात अशा आवाजानं वाचन करू नये. अतिशय प्रेमाने, प्रेमस्वरूप आहेत दत्त महाराज, ही माऊली आहेत, आई आहे ती आपली. त्यामुळे रडक्या स्वरात नको, अतिशय चांगल्या प्रेमळ स्वरामध्ये परमेश्वराला आपला आवाज ऐकून छान वाटलं पाहिजे, त्याला बसावंसं वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने गुरुचरित्राचं वाचन करावं. हे सगळं करत असताना 2 वाचनाच्या मध्ये, समजा 3 दिवस तुम्ही वाचन करत असाल तर 2 वाचनाच्या मध्ये आपण फराळ घेतला पाहिजे. त्यावेळेला उष्टान्न घेऊ नये असा एक संकेत आहे. आता कोणाला काही व्याधी आजार असतील तर त्यांनी आपल्या तब्येतीप्रमाणे, आपल्या डॉक्टरनी जे काही आपल्याला सांगितलंय त्याप्रमाणे हे वाचन निश्चित करावं. आपल्या गोष्टी, आपल्या गोळ्या, औषधं हे निश्चितपणे आपल्या वेळेनुसार घ्यावं. त्यामुळे आपल्या वाचनात खंड पडणार नाही याची काळजी घेण्यासाठी का होईना आपल्याला आरोग्य राखणं हे आवश्यक आहे. तुम्ही धाबळीवरती किंवा पांढऱ्या घोंगडीवरती तुम्हाला जर शक्य असेल तर जमिनीवरती वेगळं झोपावं. हे ज्याला शक्य नाही, ज्याला खाली बसता येत नाही, उठता येत नाही, ज्याला आधार लागतो, अशा माणसांनी वरच्या ठिकाणी झोपायला काहीच हरकत नाही. त्यावेळेला ही भावना मनामध्ये आणू नये की महाराज खाली येत आणि आपण वरती झोपलेलो आहे. तुमची तब्येत तुम्ही बघा, पण वाचन सोडू नका. आपल्याला मूळ काय वाचन आहे. जर दत्त महाराज खाली पण आहेत तसे ते वरती पण आहेत. त्यामुळे तशी काळजी अजिबात करू नये. अगदीच मनामध्ये काही लोकांच्या असं येतं की मी तर वरती झोपणार आहे, दत्त महाराजांचा देवारा तर खाली आहे. तर दत्त महाराज उच्चस्थानावरती ठेवा. आपला जो ग्रंथ आहे तो आपल्यापेक्षा वरच्या भागामध्ये राहील अशा ठिकाणी तुम्ही ठेवा, काही हरकत नाही. पण मनामध्ये ह्या ज्या काय शंका कुशंका आहेत, या शंकांची भिंत कुठेतरी आपल्याला पाडून टाकायला पाहिजे. त्या शंकाच आपला घात करतात असं मला वारंवार लोकांशी संवाद साधल्यानंतर लक्षात येतं. या शंकांचं निरसन करण्यासाठी कोणाशी तरी बोला. जे वारंवार गुरुचरित्र वाचतात त्यांच्याशी संवाद साधा. नियम पाळण्याबरोबरच अंतःकरण शुद्धीकडे आपण लक्ष द्या. म्हणजे दत्त महाराजांच्या सदोदित आपल्या भोवती असलेल्या लहरींचे आपल्याला प्रकर्षाने जाणीव होईल. मुळात दत्त महाराज आणि आपलं अस्तित्व याच्यामध्ये कुठेही खंड नाही. ते आपल्या आत आहेत, आपल्या बाहेरही आहेत. त्यामुळे कधी कधी जांभई आली, अधोवायू झाला,
तर निश्चितपणे 3 वेळा आपण आचमन करू शकतो, किंवा गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे श्रोत्राचमनियम करिष्ये, म्हणजे श्रोत्र, उजवा कान आणि दोन्ही डोळे यांना स्पर्श करायचा, म्हणजे 3 वेळा आचमन केल्याचंच त्याच्यामध्ये फळ आहे. आणि देहाबरोबर आपल्या मनशुद्धी देखील होते. छोटे छोटे उपाय गुरुचरित्रामध्ये सांगितलेले आहेत. ते सांगण्याचं कारण असं की माणसाने त्याच्या वाचनामध्ये, त्याच्या कर्तव्यामध्ये कुठेही त्याचा खंड पडू नये, मनामध्ये शंकांचा शंकासूर होऊ नये, आणि माणूस निर्भेळ आणि निर्मळ अशा मनाने गुरुचरित्राचं वाचन चालू ठेवेल. गुरुचरित्राचं वाचन करत असताना शक्यतो परान्न घेऊ नये असा संकेत आहे. पण म्हणून घरच्या लोकांना तुम्ही त्रास द्यायचा, मी हे खात नाही, मी ते खात नाही, गुरुचरित्र वाचतोय, मग हे असलं मला चालत नाही, ते चालत नाही, ह्या सगळ्या गोष्टींची बंधनंही तुमच्यावरती आहेत, घरच्यांवरती नाही. त्यामुळे विनाकारण त्यांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या हाताने भगर करून खा, किंवा वरईचे तांदूळ, ते तुम्हाला शक्य नसेल तर राजगिऱ्याचे लाडू आणा, ते दुधात घालून स्वतःचे स्वतः खा. दुसरी गोष्ट, तुम्ही फलाहार करू शकता. तुम्हाला जर खिचडीचा किंवा दाण्याचा त्रास होत असेल तर त्याचा तुम्ही सेवन न केलेलं चांगलं, जेणेकरून वाचताना डोकं दुखणार नाही, त्रास होणार नाही. आपल्या वाचनाचा इतका मोठा बाऊ काही लोक करतात की वाचायला बसले की अरे बाप रे, घरच्यांच्या अंगावरती काटा येतो, आणि मग ते घरचे लोक सांगतात की ह्यांचं वाचन ना आम्हाला अजिबात परवडत नाही. कारण तो माणूस त्या अख्ख्या उभ्या घराला उभं धरतो, वेठीच धरतो, आणि मग असंच करा तसंच करा, मध्ये बोलायचं नाही, कोणी आवाज करायचा नाही, घरामध्ये भांड्यांचा आवाज होता कामा नये. मग ती घरातली गृहिणी ती स्वयंपाक कशी करणार? तुम्हाला तर खायला लागतं, त्यासाठी तिला तर काहीतरी करायला पाहिजे. मग ह्या सगळ्यावरती तुम्हाला जे काही खायचं आहे, तुमचे नियम आहेत, त्याच्यामध्ये जे बसेल ते तुम्ही स्वतः करून 7 दिवस खायला काय हरकत आहे? तुम्ही ज्यांची उपासना करता ते दत्त महाराज झोळी भिक्षा करतात. झोळी भिक्षामध्ये अयाचित भिक्षा करतात. कोणाकडे जाऊन सांगत नाहीत, आज मला पुरणाची पोळी वाढा, आज मला ह्याची भिक्षा द्या, आज मला मसाले भात खायचं. जे काही त्यांच्या पदरात पडेल ते गोड मानून खातात. अशा दत्त महाराजांची उपासना करणारा व्यक्ती मात्र आपल्या घराला जर अगदी उभं धरत असेल आणि त्यांच्यावरती ही सगळी बंधनं लादून स्वतःचा टेंबा मिरवत असेल, तर ही नक्की कोणत्या प्रकारची भक्ती आपण करतोय, आणि ह्यांनी आपल्याला दत्त महाराजांच्या लहरींचा प्राप्ती होणार आहे का? हा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे. आपण गुरुचरित्र वाचतो हे 100 ठिकाणी सांगत हिंडण्याची काही आवश्यकता नाही. खूप लोक अनंत ठिकाणी सांगत हिंडतात, चला आता माझं गुरुचरित्र वाचायचंय, आता हे करायचंय, आता ते करायचंय, मी गुरुचरित्र वाचतो, 25 वर्ष आले मी गुरुचरित्र वाचतो. कळत नकळत यामध्ये अहमपणाची भावना आपल्यामध्ये येते. याच्यावरती एक साधा सोपा उपाय म्हणजे रोजचे रोज जे वाचन होईल त्या वाचनाच्या आधी घरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर त्यांना नमस्कार करून, देवांनो, कुलदेवतांनो, मी गुरुचरित्राच्या वाचनाला प्रारंभ करायचा मानस आहे माझा, तर तुमचा आशीर्वाद असू द्या, हे वक्रतुंडा, सगळे ह्याच्यातील जे विघ्न असतील त्याचं तू निस्सारण कर आणि माझ्यावरती कृपादृष्टी ठेव. दत्त महाराजांना बोलणं करा, त्यांच्यासाठी आसन ठेवलंय, त्या ठिकाणी त्यांना नैवेद्य दाखवा, त्या ठिकाणी त्यांना दिवा लावलेला आहे तुम्ही, त्यानंतर सुंदर आसन त्यांच्यासाठी आहे, तिथे त्यांना स्थानापन्न होण्याची तुम्ही विनंती करा. दत्त महाराज आलेत असं तुमच्या मनामध्ये ठाम दृढनिश्चय झाला पाहिजे, आणि मग त्यांना नमस्कार करून, गुरुचरित्र या ग्रंथाला ग्रंथरूपी दत्त महाराज आहेत असा नमस्कार करून मग तुम्ही वाचनाला प्रारंभ करा. वाचन एका संथ लयीमध्ये, फार विचित्र आवाजात न होता चांगल्या आवाजामध्ये, तुम्हाला जर मौनात करणं शक्य असेल तर मौनात जरी तुम्ही करत असाल तरी देखील तुमचं बोट त्या ओळीवरनं फिरवा, जेणेकरून तुमची पंचेंद्रिय तिथे एकवटली पाहिजेत, ही त्यामागची मूळ भावना आहे. असं करत करत तुम्ही गुरुचरित्राचं वाचन केलं की ज्या त्या दिवशीचं वाचन हे श्री गुरुचरणाशी तुम्ही अर्पण करा.
करता करविता हा तूच आहेस दत्तराया, आणि त्यामुळे हे सर्व वाचन जे तुम्ही करून घेतलं ते मी तुमच्या चरणी अर्पण करतो. इदम न मम, हे माझं नाही, हे तुमचं आहे, ते तुमच्या चरणी तुम्हीच गोड मानून घ्या. असं जर आपण नियमितपणे म्हटलात तर तुम्हाला याचं कोणत्याही प्रकारचा अहंकार तुमच्यामध्ये उत्पन्न होणार नाही. कारण एकदा माणसामध्ये ह्या प्रकारचा अहंकार आला तर त्यांनी कितीही वाचन केलं तरी देखील त्याची भक्ती ही सत्कारणी लागणार नाही. त्यामुळे ह्या दत्त महाराजांच्या लहरींचा जर अनुभव घ्यायचा असेल तर कुठेतरी आपल्याला आपल्या दिनक्रमातून शांत राहणं म्हणजे कार्य न करणं नव्हे, कर्म न करणं नव्हे, कर्म करताना देखील मनाची स्थिती ही तुमची शांत असणं. परमेश्वराच्या सातत्याने आपण सानिध्यात आहोत आणि त्याच्या दत्त लहरी आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत आहेत. आपल्या अवतीभोवती असून त्या दत्त लहरींमध्येच आपण दिवस रात्र आहोत अशी भावना तुमच्या मनामध्ये जेव्हा येईल त्यावेळेला हळूहळू या दत्त जयंतीच्या पर्वामध्ये तुम्हाला त्या दत्त लहरींचा अनुभव यायला लागेल आणि खरोखर प्रत्येकाने हा अनुभव घ्यावा अशी मी प्रार्थना करतो. तुम्हाला दत्त महाराजांना प्रार्थना करतो की हा अनुभव तुम्हाला प्रत्येकाला येवो, कारण हा अनुभव आल्याशिवाय दत्त महाराज काय आहेत हे आपल्याला त्या दिशेने आपलं पाऊल पडणार नाही. दत्त महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन हा खूप वेगळा भाग आहे. दत्त महाराज कोणत्या रूपात कसं दर्शन देतील याचा काहीही भरोसा नाही. त्यामुळे असं मागणं देवाला करणं, अशी विनंती करणं की दत्त महाराजा तुम्ही जर मला यदा कदाचित दर्शन दिलं, तसं मला पात्र आपण समजलं तर एवढीच विनंती आहे की मला तुमची त्यावेळेला ओळख पटू द्या. कारण दत्त महाराज या 7 दिवसामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारात, कुठल्या ना कुठल्या तरी देहात, स्थूल असेल सूक्ष्म असेल, आपल्याला निश्चित भेटून जातात, आपल्या जवळ असतात. हे मी अतिशय स्वानुभवाने आपल्याला सांगतोय. आणि हाही अनुभव माझा आहे की दत्त महाराज आपल्याला भेटून गेल्यानंतर कालांतराने आपल्याला लक्षात येतं की ते आपल्याला भेटून गेले आणि आपण त्यांना ओळखू शकलो नाही. असं अनेकदा होतं आणि त्यावेळेला जी काही मनाची अवस्था होते ही शब्दात वर्णन करता येत नाही. अतिशय वाईट वाटतं की आपण ओळखू शकलो नाही. परंतु ती पण त्यांचीच लीला आहे. याचा अर्थ एवढाच घ्यायचा की आपलं मन अजूनही शुद्ध नाही, आपली भावना शुद्ध नाही, दत्त महाराजांचरणी आपण पूर्णतः लीन नाही. त्यामुळे दत्त महाराजांना मनोभावे नमस्कार करून दत्त महाराजांच्या चरणी लीन होऊन हे सर्व वाचन हे तेच करून घेत आहेत अशी भावना मनामध्ये ठेवून ते वाचन त्यांच्या चरणी जर आपण अर्पण करत राहिलात तर आपल्याला ह्या दत्त लहरींचा निश्चित अनुभव येईल. आणि ह्या दत्त लहरी दत्त महाराजांच्या कुठल्या ना कुठल्या तरी त्यांच्या क्षेत्री या अतिशय एकवटलेल्या असतात. तिथे जर आपण गेलो तर त्या दत्त लहरींमध्ये आपण प्रदक्षिणा घालतो. म्हणजे दत्त महाराजांचं ठिकाण आहे समजा नरसोबाची वाडी. वाडीला औदुंबराखाली दत्त महाराजांच्या मनोहर पादुका आहेत. आपण काय करतो की एखाद्या स्त्रीनी कमरेवरती जलकुंभ घेतलेला आहे आणि ती गर्भारीण आहे, अशी स्त्री कशी हळूहळू चालेल, तसं चालत हळूहळू आपण प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा घालताना सुद्धा गंमत येते. लोक नुसती धावत सुटलेली असतात. कधी एकदा 11, 21, 31, 41, 51 काय असतील त्या प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि इथून आपली सुटका होते असं त्या माणसाला झालेलं असतं. परंतु पदोपदी अश्वमेध फळ असे जे वारंवार वाक्य गुरुचरित्रात आलेलं आहे त्याप्रमाणे अत्यंत हळू संत गतीने जर आपण ह्या प्रदक्षिणा गुरु महाराजांना केल्या तर त्या लहरींमध्ये आपण अनुभव घेऊ शकतो. आता गुरुगीतेमध्ये अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम, अखंड मंडल आहे, अखंड मंडलाकार आहे, व्याप्तम येन चराचरम, तत्पदम दर्शितम येन तस्मै श्री गुरवे नमः. तर
अखंड मंडलाप्रमाणे आपल्याला सर्व बाजूंनी 360 डिग्रीनी आपल्याला सर्व बाजूंनी व्याप्त केलेल्या अशा ह्या सद्गुरूंना, त्यांच्या चरणांना मी वंदन करतो. म्हणजे याचा अर्थच असा आहे की ह्या ज्या लहरी आहेत त्या आपल्या सर्व बाजूंनी, आपल्या चारही दिशांनी, दश दिशांनी आपल्या भोवती ह्या लहरी आहेत. आणि ह्याचा उत्तम उदाहरण कुठे घ्यायचा असेल किंवा अनुभव घ्यायचा असेल तर दत्तक्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्याचा अनुभव येतो. तिथलं वातावरण काही अद्भुत असतं. त्याच्यामध्ये अनंत अनुभव आपल्याला येतात. फक्त आपले कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय हे आपले त्यावेळेला उघडे असायला पाहिजे. आपल्याला त्याची जाणीव होते, याची जाणीव आपल्याला पाहिजे. कारण आपल्या मनातले सूक्ष्म विचार सुद्धा दत्त महाराजांना कळतात. आपण दत्त महाराजांना फसवू शकत नाही. त्यामुळे वाचताना घाईघाई करत काही लोक पटापट वाचतात. कधी एकदा दुसऱ्याच्या पेक्षा माझं लवकर वाचून होतंय अशी त्यांची भावना असते. खूप जण एकत्रित वाचत असतील तर कोणीतरी एक जण माईकवरती मोठमोठ्याने वाचत असतो आणि त्याच्या मागून सगळी मेंढरं पळत असतात. असं करण्यापेक्षा आपल्या आपल्या पद्धतीने, आपल्या आपल्या चालीने 7 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचं जे सहज शक्य आहे, असं जर आपण केलं तर अतिशय सुंदर लाभ आपल्याला त्याचा होईल. आणि लाभाकडे लक्ष न ठेवता जे काही दत्त महाराज त्यांच्या झोळीतून आपल्याला देतील ते आपलं, ते दत्त महाराजांनी दिलेलं आपल्याला कृपा आशीर्वाद असं समजून घ्यावं. गुरुचरित्र वाचताना कुठल्याही प्रकारची रेस लावू नये, स्वतःशी सुद्धा लावू नये. या बाबतीत मी स्वतः चूक केलेली आहे आणि म्हणून स्वानुभवाने सांगतो की कालच्यापेक्षा आज माझं लवकर झालं, मागच्या वेळेपेक्षा यावेळेस माझं लवकर झालं, आता माझी नजर बसली आहे, आता मी पटापटा वाचतो. ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कुठेतरी बाहेर पडायला पाहिजे. आणि दत्त महाराजांच्या ह्या गुरुचरित्रामध्ये ज्या ज्या गोष्टी कथारूपी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला सायनदेवासारखं होता आलं पाहिजे. की सायनदेव म्हणतो की ज्या वेळेला तुम्ही काशी क्षेत्राचं वर्णन करत होता त्यावेळेला महाराज मी प्रत्यक्ष तुमच्या समवेत होतो. आणि मग महाराज म्हणतात की तुझ्या पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये मी तुला काशीचं फळ दिलेलं आहे. त्याचप्रमाणे विविध कथांमध्ये सुद्धा क्षेत्र महात्म दत्त महाराजांनी या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. हे सगळं वाचत असताना तुम्ही साधा विचार करा की श्रीपाद वल्लभ त्यांचा काळ काय आहे, त्याच्यानंतर श्रीमंत नरसिंह सरस्वतींचा काळ काय आहे आणि त्यानंतर 2-3 पिढ्यानंतर हे सरस्वती गंगाधर ज्यांनी गुरुचरित्राचं लिखाण केलं, ह्या चरित्रकारांचा काळ कुठला आहे. मग आता मला सांगा की अशी कोणती गोष्ट ह्या श्रीपाद वल्लभांपासनं, दत्त महाराज, श्रीपाद वल्लभ, नरसिंह सरस्वती महाराजांपासनं त्या ग्रंथकाराच्या हातामध्ये पडली असेल की ज्याच्यावरनं त्यांनी इतकं इत्थंभूत काय काय महाराज बोलले असतील, त्या त्या प्रसंगामध्ये काय संवाद झाला असेल, कसं काव्य घडलं असेल, याचं वर्णन इतकं सुंदर रसाळ आणि अद्भुत अद्वितीय केलेलं आहे की त्याच्यामध्ये वास्तविक कोणतंही टेक्स्ट किंवा कोणतंही पुस्तिका, कोणतीच गोष्ट त्यांच्या हातामध्ये निश्चितपणे पडलेली नाही. परंतु दत्त महाराज हे चिरस्थायी सनातन असं दैवत असल्यामुळे त्यांच्या मुखातून निघालेले शब्द, ते प्रसंग, त्याच्या ज्या लहरी निर्माण झाल्या, ह्या दत्त लहरी तेव्हाही अस्तित्वात होत्या, त्या आजही अस्तित्वात आहेत. त्याच लहरी ह्या सरस्वती गंगाधर म्हणजे ग्रंथकार यांच्यापर्यंत पोचल्या आणि त्या परावाणीनी त्या लहरीतनं जे काय उमटलं त्यातनं गुरुचरित्राचं अद्भुत कार्य निर्माण झालं. त्या लहरी तेव्हा होत्या म्हणजे आत्ता नाहीत असं अजिबात नाही. त्या लहरी आजही आहेत. फक्त तुम्ही त्याचा अनुभव घेतला पाहिजे. आणि हा अनुभव घेण्यासाठीचं एक यंत्र, एक तंत्र, एक अद्भुत अशी गोष्ट तुमच्या हातामध्ये आहे आणि ते म्हणजे गुरुचरित्राचा ग्रंथ. हा गुरुचरित्राचा ग्रंथ हा तुम्हाला त्या लहरींची जाणीव करून देईल. तुम्ही जेव्हा ते वाचाल त्यावेळेला त्या लहरींचा तुम्हाला अनुभव घेता येईल. दत्त महाराज त्यांच्या मुखातून काय वाक्य बोलले, ती वाक्य त्याच्यामध्ये आहेत.
मग ती वाक्य ही चिरंजीव झालेली आहेत. ती चिरंजीव झालेली वाक्य आपण वाचतो. त्यामुळे साक्षात दत्त महाराजांचा अनुभव, त्यांच्या विविध रूपांचा अनुभव आपण गुरुचरित्र वाचत असताना घेत असतो. तर असं हे अद्भुत, अलौकिक, सनातन आणि चिरंतन असं गुरुचरित्र आपल्यासोबत असताना जगामध्ये कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची आपल्याला कोणतीही आवश्यकता नाही. परंतु दत्त महाराज ही माऊली असल्यामुळे त्यांच्याविषयी विनाकारण काहीतरी गंड बाळगणे, त्यांच्याविषयी विनाकारण काहीतरी भीती बाळगणे आणि चूक झाल्यावरती क्षमा मागण्याऐवजी त्याच्यातनं अपराधीपणाची भावना आपल्या मनामध्ये आणून या सगळ्या गुरुचरित्र वाचनाचा खेळखंडोबा करण्यापेक्षा दत्त महाराजांना लीन होऊन त्यांच्या चरणी स्वतःला अर्पित करून, हे करता करविता तुम्ही आहात, योग्य झालं तरी तुमच्यामुळे, अयोग्य झालं तरी तुमच्यामुळे, कारण ही सगळी मला इच्छा देणारे हे तुम्हीच आहात, अशी भावना मनामध्ये ठेवून गुरुचरित्राचं वाचन केल्यास निश्चित अद्भुत, अलौकिक असे आपल्याला अनुभव येतील. हा जो ग्रंथ आपल्यापर्यंत आला त्याबद्दल ग्रंथकाराचं देखील आपण अतिशय मनोभावे त्यांना दंडवत घालायला पाहिजे. दत्त महाराजांची शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ आरती करा, अतिशय प्रेमाने त्यांना ओवाळा. आरती म्हणताना सुद्धा मी लोक पाहतो अतिशय घोगऱ्या भसाड्या आवाजामध्ये, कधी मी ती आरती एकदा संपवतोय अशा पद्धतीने, भयानक पद्धतीने आरत्या म्हणतात. आरती ही आर्त असली पाहिजे, अत्यंत आतून आरती महाराजांना केलेली ती एक विनवणी आहे. त्यांना आरती करून घेण्याचं काही पडलेलं नाही. कोणीतरी त्यांची आरती करावी म्हणजे त्यांच्या अंगावरती मूठभर मांस चढेल असं अजिबात नाही. ती आरती आपल्यासाठी आहे. आपण दत्त महाराजांची विनवणी करतो, त्यांची आरती करतो, त्यांचं कौतुक करतो. त्यामुळे ते भाव आपल्यामध्ये असायला पाहिजे. ते भाव जर त्या आरतीमध्ये नसतील तर तुम्ही केवळ एक टिकमार्क करत आहात. त्यातून कुठेतरी आपल्याला बाहेर आलं पाहिजे. शब्दांचे अर्थ समजून जर आरती केलीत तर अतिशय आनंदित, प्रफुल्लित असं तुमचं मन होईल त्या आरतीमुळे आणि तुम्ही दत्त महाराजांना शरण जाण्यास सिद्ध व्हाल. त्याचप्रमाणे नैवेद्य दाखवताना केवळ काहीतरी आपण उरकायचं म्हणून नैवेद्य दाखवू नका. जसं आपल्याला कोणीतरी वाढायला घेतलं, आपल्याला कोणीतरी आग्रह केला, वाढायला घेतलं तर आपल्याला कसं छान वाटतं, त्या पद्धतीने दत्त महाराजांना देखील अशाच पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवा. त्यांना विनवणी करा, दत्त महाराज या, भुकेले असाल तुम्ही, भूक लागली असेल, किती वणवण करता भक्तांसाठी, या काहीतरी खाऊन घ्या 4 घास, असं तुम्ही दत्त महाराजांना म्हणता आलं पाहिजे. केवळ प्राणाय स्वाहा, अपनाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदनाय स्वाहा, समानाय स्वाहा हे आपले मंत्र म्हटले म्हणजे उत्तम पद्धतीने नैवेद्य दाखवून झाला असं नाही. ते मंत्र म्हणताना सुद्धा त्या मंत्रांच्या मागची आपली भावना काय आहे हे खूप महत्वाचं. कधी एकदा नैवेद्य दाखवतोय, कधी मी माझ्या पानावर जाऊन बसतोय असं जर असेल तर थोडासा विचार आपण करायला पाहिजे. दत्त महाराजांना फुलं वाहताना, दत्त महाराजांची सेवा करताना, त्यांना काही उपचार करताना, षोडशोपचार करताना जसं आपल्याला कोणीतरी केलेलं आवडेल तसंच आपण दत्त महाराजांना अतिशय प्रेमाने ती गोष्ट करायला पाहिजे. असं झाल्यानंतर तुम्ही आणि दत्त महाराज यांच्यामध्ये एक प्रकारचं बॉन्डिंग तुमच्या लक्षात येईल की ह्या ज्या लहरी आहेत ह्या सातत्याने दत्त महाराजांची मूर्ती, तसबीर तुमच्या हातामध्ये असेल किंवा तुम्ही तसं काही मानस पूजा करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की काहीतरी वेगळं आहे आणि जे आपल्या सोबत आहे. आणि ह्याचा अनुभव एकदा तुम्हाला यायला लागला की ती तुमची पहिली पायरी. मग तुमच्या लक्षात येईल की दत्त महाराज काही तुमचा हात सोडत नाही. ते तुम्हाला पुढे 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 याच्यामध्ये पुढच्या प्रवासामध्ये घेऊनच जातात. म्हणून जे काही कराल ते अतिशय मनापासनं, कोणाला तरी दाखवण्यासाठी नको, तुमच्या स्वानंदासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुम्ही दत्त महाराज यांची खरंच निर्मळ भेट व्हावी या उद्देशाने जर तुम्ही हे गुरुचरित्राचं वाचन केलं तर अतिशय अद्भुत तुम्हाला अनुभव येतील. दत्त जयंतीबद्दलचा विशेष भाग देखील
दत्त जयंती म्हणजे काय याचं मला जे काय उलगडलं त्याच्याबद्दल मला बोलायचंच आहे. तोही भाग मी लवकरच प्रसारित करीन. मला असं वाटतं की दत्त महाराजांची कृपा ही सर्वांवरती व्हावी, कारण ती सोपी नाही. दत्त महाराज हे उपास्य दैवत लाभणं हा एक अद्भुत चमत्कार आहे. सर्वांच्याच आयुष्यामध्ये तो येत नाही. जर तुमच्या हातून गुरुचरित्राचं वाचन होत असेल तर तुमच्यावरती अतिशय कृपा, अतिशय म्हणजे अतिशय परमोच्च कृपा तुमच्यावरती दत्त महाराजांची आहे, याचा तुम्ही मनामध्ये विश्वास बाळगा. कारण प्रत्येकाला गुरुची अपेक्षा आहे, प्रत्येकाला गुरु हवा आहे. अगदी देवांना सुद्धा गुरुची अपेक्षा आहे. त्यामुळे कृष्णाला सांदीपनी आणि श्रीरामाला वसिष्ठ मुनी हे गुरु म्हणून लाभले. तर त्यामुळे मुद्दा असा आहे की आपल्याला सुद्धा गुरुची आवश्यकता आहे. साक्षात जे अवतार झाले यांना सुद्धा गुरुची आवश्यकता पडली तर आपण कोण आहोत? त्यामुळे हे गुरु या ग्रंथरूपाने आपल्यासोबत आहेत आणि ते ग्रंथ तुम्ही जर प्रामाणिकपणे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय. तुम्हाला सुद्धा असे दत्त लहरींचे अनुभव येतील आणि ते आले तर मला जरूर कळवा. आजच्या भागामध्ये इथेच थांबूया. तुम्हा सगळ्यांना दत्त जयंती पूर्व या सगळ्या दत्त नवरात्राच्या आणि गुरुचरित्र वाचनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या हातून अतिशय मनोभावे गुरुचरित्राचं पारायण व्हावं ही प्रामाणिक इच्छा गुरु महाराजांप्रती व्यक्त करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जास्तीत जास्त या भागाचं शेअरिंग आपण दत्तभक्तांपर्यंत करा, म्हणजे त्यांच्याही बाबतीमध्ये काही अशा गोष्टी घडत असतील तर त्याचा उलगडा होत जाईल, त्यांनाही काही त्याच्यामध्ये संकेत मिळतील आणि आपल्याला आलेले अनुभव मला नक्की कळवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी ओम, स्वामी ओम, स्वामी ओम.